बातमी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। राज्यात हमी भावाद्वारे सोयाबीन खरेदीचा आजचा अखेरचा दिवस आहे। सरकारने सोयाबीन खरेदीसाठी 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती, मात्र अजूनही कित्येक लाख क्विंटल सोयाबीन खरेदी बाकी आहे आणि त्यामुळे ही मुदत पुन्हा वाढवा अशी मागणी शेतकरी करतायत। लातूर जिल्ह्यात तब्बल 4 लाख क्विंटल सोयाबीनची अजूनही खरेदी झालेली नाही। लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 16,84,170 क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले, तर यवतमाळमध्येही पहाटेपासून शेतकरी रांगेत आहेत। हमी भावाद्वारे सोयाबीन खरेदी करण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे आणि त्यामुळे आज मुदतवाढ मिळते का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। 4 लाख क्विंटल खरेदी अजूनही बाकी आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्राबाहेर रांगा लागलेल्या आहेत। मी कृषी मंत्र्यांनाही सांगणार आहे आणि पणनच्या मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना लिहू आम्ही पत्र की तुम्ही आता कोटा वाढवा आणि हे जोपर्यंत सोयाबीन लोकांच्या घरात आहे शेतकऱ्यांच्या, तोपर्यंत सर्व सोयाबीन खरेदी केलं पाहिजे। आणि जर झालं नाही तर मी या महिन्याच्या एंडमध्ये आम्ही यवतमाळमधून सोयाबीन शेतकऱ्याचा वाशिम आणि यवतमाळ 2 जिल्ह्यामध्ये मोर्चा काढायचा आम्ही ठरवला आहे आणि तो सोयाबीन आम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयापुढे नेऊन ठेवणार आहोत। थप्प्या लावून सगळ्यांना मी शेतकऱ्यांना आवाहन करणार आहे की आणा तुमचा सोयाबीन, न घेतलेला सरकारने सोयाबीन घेतला नसेल तर सगळा सोयाबीन कलेक्टरच्या कार्यालयापुढे आणून लावून ठेवू, या तुम्ही तरी खा म्हणून सांगू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।